सुनाओ प्यार की एक कहानी, एक था लड़का एक थी लड़की दीवानी। मुंडे आंदे सोने बॉलीवुड म्यूजिक दी बेवाना पाड़ते बेवा गाना भी आंदा ते लिरिक्स है। वो भी हंसने लगी थी, ये भी हंसने लगा था, दोनों समझे नहीं थे वो जो होने लगा था। आओ सुनाओ। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय भीम। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्याच लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल आरजी क्रिएशन्सला। मित्रांनो, तुम्ही आपला 3D मूव्हिंग लिरिकल व्हिडिओ बघितला असेल की किती खास झालेला आहे आणि यावाल्या व्हिडिओमध्ये जे काही फोटो आहे त्या फोटोला देखील आपण 3D ॲनिमेशन वाला इफेक्ट दिलेला आहे, जे की सेम टू सेम आफ्टर इफेक्ट सारखा दिसत आहे। तर मित्रांनो, हे जे काही इफेक्ट आहे तो आपण नॉट व्हिडिओ एडिटर ॲप्लिकेशनच्या मदतीने दिलेला आहे आणि यावाल्या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिट करताना बऱ्याच जणांना अडचण येते, बट तुमचा भाऊ तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप आपल्या मराठी भाषेत सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही यावाल्या व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर मग एक लाईक नक्की करा आणि काय अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवर काय अशाच प्रकारचे क्वालिटी व्हिडिओ आपल्या मराठी भाषेतून अपलोड करत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नेहमी सपोर्ट करा। ओके, तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या क्वालिटी व्हिडिओला सुरू करू। तर मित्रांनो, काय अशा प्रकारची एडिटिंग करण्यासाठी सर्वात अगोदर तुमचा जो काही फोटो आहे त्या फोटोचा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे। तर बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे का, तुम्हाला क्रोम ब्राउझर किंवा तुम्हाला इथं गुगलला ओपन करून द्यायचा। ओके, आता क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं सर्च करायचं आहे remove.bg। ओके, तर मित्रांनो, एवढं सर्च केल्यानंतर सिंपली तुमच्यासमोर काय अशा प्रकारची पहिली वेबसाईट इथं ओपन होणार आहे। तर तुम्हाला इथं करायचं आहे का, तर सिंपली तुम्हाला इथं अपलोड इमेजचं एक बटन दिसेल, त्याच्यावर टॅप करायचं आहे आणि ज्या कुठल्या फोटोचा बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करून द्यायचा आहे। तर मी हा वाला फोटो इथं अपलोड करून देतो। तर मित्रांनो, फोटो अपलोड केल्यानंतर बघू शकता इथं 1 किंवा 2 सेकंड लागतील आणि जेव्हा फोटो तुमचा परफेक्टली अपलोड होऊन जाईल तर त्यावाल्या फोटोचा बॅकग्राऊंड काय अशा प्रकारे एकदम परफेक्टली इथं रिमूव्ह होईल। ठीक आहे, तर बघू शकता काय अशा प्रकारे जो काही बॅकग्राऊंड होता तो बॅकग्राऊंड इथं रिमूव्ह झाला आहे। सिंपली डाउनलोडवर टॅप करायचा आहे आणि जो काही फोटो आहे आपला तो फोटो तुम्हाला डाउनलोड करायचा। ओके, तर तुम्हाला पण काय अशा प्रकारे ज्या कुठल्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा असेल तो फोटो अपलोड करून त्याला डाउनलोड करून द्यायचा। ओके, आता एवढं केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं व्हिडिओ एडिटर ॲप्लिकेशनची गरज आहे, तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ओके, तर सर्वात अगोदर त्याला तुम्हाला ओपन करून द्यायचा। ठीक आहे, तर मित्रांनो, हे वाले ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारचा इंटरफेस असणार आहे। तर सिंपली तुम्हाला इथं न्यूवर टॅप करायचा आहे। न्यूवर टॅप केल्यानंतर सिंपली काय अशा प्रकारचा प्रोजेक्ट इथं ओपन होणार आहे। सिंपली तुम्हाला इथं करायचं आहे का, तर रेशिओवर टॅप करायचं आहे, तुम्हाला इथं कस्टम रेशिओ सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर सिंपली 1280वर टॅप करून तुम्हाला इथं 1080 सेट करून द्यायचा आहे। आता ओके करायचं आहे, सिंपली 720वर टॅप करायचं आणि हे तुम्हाला इथं रिमूव्ह करायचं आहे। इथं तुम्हाला 1350 सेट करून द्यायचं आहे, सिंपली ओके करायचं। ओके, आता एवढं केल्यानंतर प्लसवर टॅप करायचं आहे। आता तुम्हाला करायचं आहे का, तर मीडियामध्ये यायचं आहे आणि इमेजेसमध्ये येऊन तर मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड पिक दिलाय, तर तो वाला इमेज तुम्हाला सिंपली इथं इम्पोर्ट करून द्यायचा आहे। तर मित्रांनो, ही वाली इमेज इथं इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथं करायचं आहे का, तर तुम्हाला इथं एक चौकनी आयकॉन दिसणार आहे, त्याच्यावर टॅप करून यावाल्या इमेजला तुम्हाला 3D मध्ये कन्वर्ट करायचा। ओके, तर आता ही वाली इमेज 3D मध्ये आलेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता पोझिशनच्या पुढे तुम्हाला इथं एक्सपोजिशन दिसणार आहे। एक्सपोजिशनमध्ये मी याला असं वरती नेल्यानंतर बघू शकता हे जे काही इमेज होता आपला तो राईट साईडला गेला आहे, खाली नेल्यानंतर लेफ्ट साईडला जाणार आहे। तर काय अशा प्रकारची एक्सपोजिशन असणार आहे आणि वाय पोझिशनमध्ये आपण त्याला खाली नेल्यानंतर हा काही PNG आहे तर हा वाला फोटो खाली येणार आहे, वरती नेल्यानंतर वरती येणार आहे। ओके, सोबतच जी काही झेड पोझिशन आहे त्या झेड पोझिशनमध्ये बघू शकता काय अशा प्रकारे जो काही फोटो आहे तो फोटो तुम्ही इथं झूम इन झूम आउट करू शकता। ओके, तर काय अशा प्रकारचे पोझिशन असणार आहे। तर सर्वात अगोदर हे तुम्ही समजून घ्या। तर आता मी सिंपली याला इथून अनडो करतो। ठीक आहे, आता तुम्हाला करायचं आहे का, तर सिंपली स्केलवाल्या ऑप्शनमध्ये येऊन त्याला असं वरती केल्यानंतर बघू शकता जो काही इमेज होता आपला तो परफेक्टली स्क्रीनमध्ये ॲडजस्ट होऊन जाईल। ठीक आहे, आता तुम्हाला करायचं आहे का, तर आणखी एक वेळा प्लसवर टॅप करायचा आहे, मीडियामध्ये यायचा, इमेजेसमध्ये यायचा आणि पुढचा जो काही मी तुम्हाला PNG दिलाय तो PNG तुम्हाला इथं ॲडजस्ट करून द्यायचा आहे। आता सिंपली तुम्हाला करायचं आहे का, तर हा जो काही PNG आहे तो PNG तुम्हाला एकदम पहिल्यांदा असा बारीक करून द्यायचा। तर स्केलवाल्या ऑप्शनवर येऊन बारीक करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे का, पोझिशनमध्ये जे एक्स ॲक्सिस आहे एक्सपोजिशन आहे ती तुम्हाला खाली आणायची आहे, जेणेकरून जे काही कार आहे आपली ती लेफ्ट साईडला जाईल। आता तुम्हाला करायचं का, तर सिंपली जो काही झेड आहे तो झेड थोडा तुम्ही इथं इन्क्रीज करू शकता। ओके, तर काय अशा प्रकारची ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची आहे। ठीक आहे, तर परफेक्टली जी काही कार आहे आपली ती कार तुम्हाला परफेक्टली अशी ॲडजस्ट करून द्यायची आहे। ठीक आहे, तर बघू शकता मित्रांनो काय अशा प्रकारे मी इथं कार ॲडजस्ट करून दिली आहे। आता तुम्हाला करायचं काय, सिंपली प्लसवर यायचं आहे, मीडियामध्ये यायचं आहे,
जर तुम्ही क्रोम ब्राउझरमधून ज्या कुठल्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केला होता त्यावाल्या फोटोला सिम्पली तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचा आहे। मित्रांनो, फोटो इम्पोर्ट केल्यानंतर सिम्पली पुन्हा एक वेळा त्या चौकोनी आयकॉनवर टॅप करून याला देखील तुम्हाला 3D मध्ये कन्वर्ट करायचा आहे। आता तुम्हाला करायचं आहे का तर सिम्पली यावाल्या फोटोला पकडायचा आहे आणि जी काही कारवाला PNG आहे त्याच्या पुढे तुम्हाला काय अशा प्रकारे आणायचं आहे। ओके, आता तुम्हाला करायचं आहे का तर सिम्पली हे जे काही स्केलचं ऑप्शन आहे ते स्केलचं ऑप्शन तुम्हाला खाली न्यायचं आहे, जेणेकरून जे काही PNG आपला तो अशा प्रकारे बारीक होऊन जाईल। बारीक झाल्यानंतर बघू शकता तुम्हाला एक्सपोजिशन आहे ती एक्सपोजिशन तुम्हाला अशी लेफ्टला खाली न्यायची आहे। खाली नेल्यानंतर बघू शकता जो काही PNG आपला तो लेफ्टला जाणार आहे, वरती नेल्यानंतर राईटला जाणार आहे। ओके, तर मी सिम्पली त्याला असं इथे ॲडजस्ट करून देतो। आता वायवर आल्यानंतर सिम्पली त्याला खाली आणायचं आहे किंवा वरती देखील असं परफेक्टली ॲडजस्ट करून द्यायचं आहे। बघू शकता मित्रांनो की अशा प्रकारे ॲडजस्टमेंट मी करून दिली आहे। आता तुम्हाला प्लसवर टॅप करायचं आहे, पुन्हा एक वेळा मीडियामध्ये यायचं आहे, इमेजेसमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला आणखी एक PNG इम्पोर्ट करून द्यायचा। ओके, तर हा वाला PNG इम्पोर्ट केल्यानंतर याला देखील तुम्हाला 3D मध्ये कन्वर्ट करायचा आहे। 3D मध्ये कन्वर्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथला जो Z ॲक्सिस आहे तो Z ॲक्सिस तुम्हाला काय अशा प्रकारे खाली आणायचा आहे। खाली आल्यानंतर सिम्पली तुम्हाला जी काही पोझिशनमध्ये Y ॲक्सिस आहे तो Y ॲक्सिस तुम्हाला असं वरती न्यायचा आहे आणि हा जो काही PNG असा वरती ॲडजस्ट करून द्यायचा। ओके, तर बघू शकता मी अशा प्रकारे ॲडजस्ट करून दिले। आता सिम्पली तुम्हाला प्लसवर टॅप करायचा आहे, मीडियामध्ये यायचं आहे, व्हिडिओमध्ये यायचं आहे। आता मी सिम्पली तुम्हाला इथे एक लिरिकल व्हिडिओ दिला आहे, तर तो वाला व्हिडिओ तुम्हाला इथे इम्पोर्ट करून द्यायचा आहे। तर काय अशा प्रकारचा व्हिडिओ असणार आहे, तो याला देखील तुम्हाला 3D मध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर तो चौकोनी बॉक्स आहे त्याच्यावर टॅप करून याला 3D मध्ये कन्वर्ट करायचा आहे। आता तुम्हाला करायचं आहे की तर सिम्पली जो काही व्हिडिओ आपला त्याला पकडायचा आहे आणि आपण इथं जो काही PNG फोटो ॲडजस्ट केला आहे त्याच्या पुढे तुम्हाला काय अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचा। ओके, बघू शकता मी पुढे ॲडजस्ट करून दिले। आता तुम्हाला करायचं का तर इथं ट्रान्सपरन्सी जे काही ऑप्शन आहे इथं खाली ब्लेंडिंग मोडच्या पुढे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे आणि इथून तुम्हाला ॲडिटिव्ह नावाचं जे काही ऑप्शन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून आपला जो काही ब्लॅक बॅकग्राऊंड आहे तो इथं रिमूव्ह होणार आहे। ओके, आता पुढे आल्यानंतर बघू शकता सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलचा जो काही आवाज आहे तो तुम्हाला इथे 0वर सेट करून द्यायचा आहे, कारण एडिटिंग करताना तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही। ठीक आहे, इथली जी काही वाय पोझिशन आहे ती वाय पोझिशन तुम्हाला असं वरती आणायचं आहे। बघू शकता काय अशा प्रकारे जे काही लिरिक्स होतं आपलं ते वरती आलेलं आहे। आता तुम्ही इथली स्केल देखील ॲडजस्ट करू शकता, म्हणजे याला मोठे देखील करू शकता। आता तुम्हाला करायचं आहे का तर सिम्पली तुम्हाला इथं जे काही एरोचा आयकॉन आहे त्याच्यावर टॅप करायचं आहे। त्याच्यावर टॅप केल्यानंतर सिम्पली रूटवाल्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे। आता तुम्हाला करायचं आहे का तर सर्वात पहिला जो फोटो आपण इथे ॲड केला होता त्याच्यावर टॅप करायचा आहे। तर त्याच्यानंतर इथली जी काही ड्युरेशन आहे त्याच्यावर टॅप करायचं आहे आणि इथली जी काही ड्युरेशन आहे ती तुम्हाला इथं 31 टाईप करायची आहे आणि पुढं जे काय ते तुम्हाला इथं 30वर ठेवायचे आहे। ओके, तर बघू शकता काय अशा प्रकारे इथली जी काय ड्युरेशन आहे ती मी इथं 30-31वर ॲडजस्ट करून दिली आहे। काय अशा प्रकारे इथं ओके करायचं आहे आणि आता पुढच्या फोटोवर तुम्हाला टॅप करायचा आहे, पुन्हा एक वेळा ड्युरेशनवर यायचं आणि इथं तुम्हाला 31 टाईप करायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला इथं 30 टाकून द्यायचा। ओके, तर काय अशा प्रकारे आपण इथं जेवढे काही फोटोज ॲडजस्ट केले आहेत त्याच्यामधली ती जेवढी काही ड्युरेशन आहे ती ड्युरेशन तुम्हाला काय अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचे। ओके, तर चला मित्रांनो मी जवळपास सगळ्या फोटोमध्ये काय अशा प्रकारे ड्युरेशन मी ॲडजस्ट करून देतो। ठीक आहे, तर यावाल्या फोटोमध्ये देखील तुम्हाला सेम टू सेम ड्युरेशन ॲडजस्ट करून द्यायचे। बघू शकता काय अशा प्रकारे इथं जेवढे काही फोटोज मी इथे ॲडजस्ट केले होते त्या फोटोंची ड्युरेशन मी काय अशा प्रकारे 30-31वर ॲडजस्ट करून दिली आहे आणि सोबतच तुम्ही इथं बघू शकता जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओची ड्युरेशन तुम्हाला ॲडजस्ट करायची काही गरज नाही। पण आता एवढं केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं हे जे काही एरोचं आयकॉन दिसते त्याच्यावर टॅप करायचं आहे। त्याच्यावर टॅप केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथं 3D सेटिंगमध्ये यायचं आहे आणि इथून तुम्हाला ग्लोबल कॅमेरा हे वाला जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। हे वाला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला करायचं का तर इथं तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे। ॲनिमेशन देण्यासाठी सिम्पली तुम्हाला पोझिशनवाल्या ऑप्शनवर यायचं आहे आणि सर्वात अगोदर ही जी काही पांढरी लाईन आहे ती पांढरी लाईन तुम्हाला सर्वात अशी स्टार्टिंगला आणायची आहे। आता तुम्हाला करायचं का तर तुम्हाला इथे जे काही की ॲनिमेशनवाली की तुम्हाला दिसत असेल तर ती की तुम्हाला इथं सेट करायची आहे आणि आणखी एक वेळा जे काही रोटेशन आहे त्याच्यावर टॅप करायचं आणि इथं देखील एक की सेट करून द्यायची। ओके, तर अशा प्रकारे 2 की मी इथं सेट करून दिले आहेत। तर आता पोझिशनच्या पुढे तुम्हाला इथं एक्स पोझिशन दिसणार आहे, वाय पोझिशन दिसणार आहे आणि झेड पोझिशन दिसणार आहे। ओके, तर अशा प्रकारचे 3 पोझिशन असणार आहे आणि रोटेशनच्या पुढे तुम्हाला इथे बघू शकता एक्स रोटेशन आहे, वाय रोटेशन आहे आणि झेड रोटेशन आहे। ओके, तर अशा प्रकारचे 3 रोटेशन तुम्हाला इथे दिसणार आहे। ठीक आहे, तर आता तुम्हाला करायचं का तर सर्वात अगोदर जे पोझिशनमधलं आपलं जे काही झेड पोझिशन आहे ती झेड पोझिशन तुम्हाला काय अशा प्रकारे एकदम स्टार्टिंगला अशी एकदम वरती झूम करून द्यायचे। ओके, वरती स्क्रॉल करून त्याला झूम करायचा। झूम केल्यानंतर आता तुम्हाला करायचं काय तर तुम्हाला इथे बघू शकता ही मधोमध जे काही वाय पोझिशन आहे त्या वाय पोझिशनने तुम्हाला याला खाली आणायचं आहे। आता तुम्हाला करायचं काय रोटेशनमधले जे काही झेड पोझिशन आहे तर त्यावर टॅप करून तुम्हाला त्याला काय अशा प्रकारे खाली आल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारे तुम्ही त्याला रोटेट करू शकता आणि वरती आणल्यानंतर तुम्ही वरच्या साईडला रोटेट करू शकता। ओके, तर काय अशा प्रकारे सिम्पली तुम्हाला त्याला रोटेट करायचं आहे। रोटेट केल्यानंतर आता तुम्हाला करायचं का तर इथं जे काही पोझिशन आहे झेड पोझिशन ती मी त्याला अशा प्रकारे झूम इन करून देतो। आता तुम्हाला करायचं का सिम्पली ही जी काही पांढरी लाईन आहे ती पांढरी लाईन तुम्हाला अशी वळून पुढे आणायची। ओके, एवढी पुढे मी आणून देतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने देखील आणू शकता। आता तुम्हाला करायचं का तर सिम्पली इथली जी काही झेड पोझिशन आपण इथं चेंज केली होती तर ती वाली पोझिशन तुम्हाला अशा प्रकारे झूम आउट करायची। ओके, तर बघू शकता का अशा प्रकारे मी इथं झूम आउट करून दिली आहे। एवढं झूम आउट तुम्हाला करून द्यायचं तुमच्या हिशोबाने। ठीक आहे, आणि आपण इथं जे काही रोटेशनमध्ये झेड पोझिशन ॲडजस्ट केली होती तर ती वाली पोझिशन तुम्हाला अशा प्रकारे व्हर्टिकल ॲडजस्ट करून द्यायची। ठीक आहे,
तर बघू शकता काय अशा प्रकारचं ॲनिमेशन इथं तुम्हाला दिसणार आहे। आता तुम्ही बघू शकता इथली जी काही वाय पोझिशन आहे त्या वाय पोझिशनने तुम्ही त्याला वरती देखील ॲडजस्ट करू शकता। ओके, आणि एक्स पोझिशनने तुम्ही त्याला लेफ्टला नेऊ शकता किंवा राईटला ॲडजस्ट करू शकता। ठीक आहे, आता पुन्हा एक वेळा सिम्पली ही पांढरी लाईन तुम्हाला साईडला वळायची आहे आणि पुन्हा एक वेळा याला झूम करायचं आहे। ओके, तर आता तुम्हाला टेक्स्टवर झूम करायचं आहे। टेक्स्टवर झूम करण्यासाठी सिम्पली वाय पोझिशनला तुम्हाला सर्वात अगोदर खाली आणायचं आहे आणि जो काही टेक्स्ट आहे त्या टेक्स्टवर तुम्हाला काय अशा प्रकारे झूम करायचा। ओके, तर बघू शकता काय अशा प्रकारे सिम्पली एक्सला नेतो आणि इथून मी त्या टेक्स्ट जे काही टेक्स्ट आहे आपल्या त्या टेक्स्टला तुम्हाला काय अशा प्रकारे झूम करायचा। ओके, पुन्हा एक वेळा जे काय रोटेशन आहे आपलं ते रोटेशन तुम्ही काय अशा प्रकारे सेट करू शकता। ओके, एवढं मी ॲडजस्ट करून देतो। आता तुम्हाला करायचं काय पुन्हा एक वेळा पांढरी लाईन अशी वळायची आहे आणि सिम्पली तुम्हाला पुन्हा एक वेळा जे काही झूम आउट तुम्हाला इथं करून द्यायचं आहे आणि आता तुम्हाला याला परफेक्टली असं स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून द्यायचं आहे। ठीक आहे, तर काय अशा प्रकारचं ॲनिमेशन सिम्पली तुम्हाला क्रिएट करायचं आहे। आता मी इथं करतो काय तर सिम्पली इथं जे काही कार आहे आपली त्या कारवर तुम्हाला फोकस करायचा। ओके, कारवर फोकस करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथं करायचं काय तर याला अगोदर मी परफेक्टली ॲडजस्ट करून देतो आणि आता पुन्हा एक वेळा मी राईट साईडला येतो आणि सिम्पली इथं जे काही कार आहे आपली त्या कारला तुम्हाला फोकस करायचं आहे, वरती ॲडजस्ट करायचं आहे आणि वाय ॲक्सिस आहे आपला तो वाय पोझिशन तुम्हाला अशी परफेक्टली कारवर ॲडजस्ट करून द्यायची आहे आणि पुन्हा एक वेळा थोडंसं झूम आउट करायचं। ओके, एवढे झूम आउट करून देतो तर बघू शकता काय अशा प्रकारे। ठीक आहे, तर याला तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं आहे तर आपली कार अशी असणार आहे। ठीक आहे, इथं कारवर तुम्हाला झूम करायचं आहे, कारचं जे काही व्हील आहे त्या व्हीलवर तुम्हाला झूम इन करायचं आहे। ठीक आहे, आता एवढं केल्यानंतर पुन्हा एक वेळा मी राईट साईडला ही जी काही पांढरी लाईन आहे ती पांढरी लाईन न्यायची आहे आणि अशा प्रकारे सिम्पली तुम्हाला त्याला झूम आउट करायचं आहे आणि स्क्रीनमध्ये तुम्हाला परफेक्टली ॲडजस्ट करायचं। ओके, कुठेही सोडायचं नाही। ठीक आहे, तर काय अशा प्रकारे स्क्रीनमध्ये ॲडजस्ट करून द्या। ठीक आहे, तर चला मित्रांनो सिम्पली काय अशा प्रकारे शेवटपर्यंत जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन मी इथं देऊन टाकतो। ठीक आहे, तर तुम्हाला पण काय अशा प्रकारे सिम्पली इथं तुम्हाला 3 पोझिशन दिसत असतील तर त्या पोझिशननुसार सिम्पली तुम्हाला इथं ॲनिमेशन देऊन टाकायचं। ठीक आहे, इथून तुम्ही त्याला रोटेट देखील करू शकता। ओके, तर बघू शकता मित्रांनो काय अशा प्रकारचं की ॲनिमेशन मी जवळपास शेवटपर्यंत इथं क्रिएट करून दिलं आहे। तर तुम्हाला पण काय अशा प्रकारे सिम्पली अशा प्रकारचं की ॲनिमेशन इथं क्रिएट करून द्यायचं आहे आणि इथं रोटेशनवाला इफेक्ट बघू शकता काय अशा प्रकारे रोटेशनवाले की देखील मी इथं सेट करून दिली आहे। ठीक आहे, आता एवढं केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे की तर सर्वात अगोदर आपण इथं जे पोझिशनमध्ये जी की सेट केली होती त्याच्यावर टॅप करायचं आहे आणि इथं तुम्हाला इथं जे काही ग्राफचा आयकॉन दिसते त्याच्यावर यायचं। ओके, अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये जसं ग्राफवाला आयकॉन असते तसंच इथं देखील एक ग्राफवाला आयकॉन आहे, त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला करायचं आहे की तर वरच्यावाल्या कीवर टॅप करायचं आहे आणि ही वाली जी काही कर्व आहे ती थर्ड नंबरवाली कर्व तुम्हाला सिलेक्ट करायची। ओके, अशा प्रकारे सिम्पली पुढच्या कीवर यायचं आणि इथं देखील तुम्हाला ती वाली कर्व तुम्हाला सिलेक्ट करून द्यायची। ओके, तर चला मित्रांनो आता जवळपास शेवटपर्यंत जेवढे काही की आपण इथं सेट केले आहे सिम्पली त्या कीवर टॅप करायचं आणि तुम्हाला थर्ड वाले कर्व सिलेक्ट करून द्यायचे। ओके, जेणेकरून एकदम स्मूथपणे आपला जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट दिसणार आहे। ठीक आहे, आता सिम्पली इथून तुम्हाला इथं बघू शकता कर्व एडिटर नावाचं जे काही ऑप्शन आहे त्याच्या साईड शेजारी तुम्हाला एक एरोचा आयकॉन दिसेल, त्याच्यावर टॅप करून बॅक यायचं आहे। बॅक केल्यानंतर सिम्पली रोटेशनवर यायचं आहे, रोटेशनवर आपण जे काही की इथं ॲड केली होती त्या कीवर टॅप करून इथं देखील ग्राफवर यायचं आहे, ग्राफवर आल्यानंतर इथं देखील सेम टू सेम तुम्हाला कर्व ॲडजस्टमेंट करून द्यायचे। ओके, तर का अशा प्रकारे सिम्पली कीवर टॅप करायचं आणि कर्व तुम्हाला सेट करायचे आहे जसं की आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये करतच होतो। ठीक आहे, होऊ शकता मित्रांनो काय अशा प्रकारे सर्व कर्व ॲडजस्टमेंट मी इथं करून दिली आहे। आता सिम्पली तुम्हाला इथून बॅक यायचा। ओके, बॅक केल्यानंतर आता बघू शकता काय अशा प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला इथं प्ले करून दाखवतो। तर बघू शकता काय अशा प्रकारे हे स्लो मोशनने इथं प्ले होणार आहे। ठीक आहे, तर मित्रांनो आता एवढं केल्यानंतर आपला हावाला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ इथं फायनली रेडी झाला आहे। तर आता सिम्पली तुम्हाला इथं खाली हे जे काही एरोचा आयकॉन दिसते त्याच्यावर टॅप करायचं आहे आणि इथलं जे काही फ्रेम रेट आहे ते फ्रेम रेट तुम्हाला इथं 60वर ॲडजस्ट करून द्यायचं आहे। ओके करायचं आहे आणि सिम्पली इथं जे काही ग्रीन कलरचं बटन आहे त्याच्यावर टॅप करून आपला जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून द्यायचा। ओके, तर मित्रांनो हाच होता आपला आजचा व्हिडिओ। हा वाला व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर मग यावाल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवर आज फर्स्ट टाईम आला असाल तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया आपल्या आणखी एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।